बीड जिल्ह्यात आतापर्यंत गॅस सिलेंडरचा साठा मोठ्या प्रमाणात असून गॅस पुरवठा सुरळीतपणे सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात येत होती। मात्र कालपासून जो व्यावसायिक सिलेंडरचा साठा आहे तो संपलेला आहे आणि यामुळे हॉटेल चालकांवरती मोठी अडचण निर्माण झालेली आहे, त्यांच्यावरती संकट ओढावलेलं आहे। आणि आता आपण बीड तालुक्यातल्या एका हॉटेलवरती आहोत। या संपूर्ण परिसरातील हॉटेलमध्ये आता हॉटेल चालकांवरती चूल पेटवण्याची वेळ आलेली आहे। मी ज्या चहाच्या हॉटेलमध्ये आहे त्या चहाच्या हॉटेलवरती या ठिकाणी अशा पद्धतीची कुकिंग हीटर अर्थातच लाईटवरची शेगडी जी आहे ती या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आणि लाईट असताना यावरती चहा बनवला जातोय। मात्र आता लाईट नाही आणि माझ्यासोबत हॉटेल चालक सुद्धा आहेत। काय सांगाल, कधीपर्यंत तुम्हाला गॅस मिळत होता, कधीपासून हा गॅस मिळत नाही आता जो व्यावसायिक सिलेंडर होता? आता 2 दिवस झालं समजा सिलेंडर संपलेला आहे की आता लाईट बी गेली आणि चहा कसा बनवायचा, कस्टमर तिथं बसलेले तर तुम्हाला गॅस सिलेंडर मिळत नाही का? गॅस सिलेंडरचा साठा आहे असं प्रशासन सांगते। साठ आहे पण भेटाना गेला आणि भेटला तरी कमी पैशात भेटत होता, ते आता जास्त पैसे द्यायला लागले। पण आता मिळतोय का? नाही आता नाही मिळत नाही आता। प्रशासनाकडून जो दावा केला जातोय त्याचं मात्र ग्राउंड लेवलवरती वेगळंच दृश्य दिसून येत आहे। प्रत्येक हॉटेलवरती आता गॅस सिलेंडरची अडचण निर्माण झालेली आहे। ज्या लोकांचे गॅस संपलेले आहेत त्यांना आता थेट चूल पेटवण्याची किंवा अशा प्रकारे दुसरी व्यवस्था करण्याची वेळ आल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र या ठिकाणी आता लाईट गेल्यानं या ठिकाणी त्यांचा व्यवसाय जो आहे, जे हॉटेल आहे, जो चहा विक्रीचं काम आहे ते बंद असल्याचं दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन प्रमोद रोमनसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।